गेल्या महिन्याभरापासून साधारणपणे वेगवेगळे विषय चर्चेत येत असताना अचानकपणे एक नवीन मुद्दा मुंबईच्या दृष्टीनं पुढे आला, तो म्हणजे रेसकोर्सचा लीज संपणार म्हणता म्हणता लीज संपलं आणि आता रेसकोर्सवर एक भलं मोठं थीम पार्क उभं करावं अशा प्रकारची कल्पना शिवसेनेनं मांडली आणि स्वतः शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हे सगळ्या थीम पार्कचं एक प्रेझेंटेशनसुद्धा तयार केलं. मात्र या संदर्भात अनेक आक्षेप घेतले जात आहेत. विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या आक्रमक आणि आग्रही अशा भूमिकासुद्धा मांडलेल्या आहेत. याच संदर्भात आपण सविस्तरपणे गप्पा मारणार आहोत. आपल्याबरोबर आहेत स्वतः उद्धव ठाकरे. सर, स्वागत आहे आपलं. महिन्याभरामध्ये अचानकपणे हा विषय आला, लीज संपतंय म्हणता आणि अचानक विषय एवढा मोठा झाला आणि अचानक शिवसेनेनं थीम पार्कची कल्पना मांडली, असं नाही वाटत? असा हा तुम्ही जो म्हणता ना अचानक, हा अचानक शब्द यायला 99 वर्ष लागलेली आहेत. 99 वर्षानंतर हा अचानक असा शब्द आलेला आहे. मला वाटतं अचानक हा प्रकार झालेला नाही. तब्बल 99 वर्षानंतर आपल्याला ही संधी आलेली आहे. एका गोष्टीचं मला वैषम्य वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जर का कोणी भूमिका मांडली तर त्याच्याबद्दल एवढा उहापोह होण्याची गरज काय? याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ आहे? जे मी काय मांडलेलं आहे ते अतिशय स्पष्ट आहे की एका सर्वसामान्य कुटुंबीय मुंबईकराला आपल्या परिवारासमवेत मुंबईमध्ये मला एखादं असं ठिकाण दाखवा की जो अख्खा दिवस तिकडे आनंदाने व्यतीत करू शकेल, तिकडे घालू शकेल. आणि मग म्हणून तुम्हाला म्हणजे रेसकोर्स ही जागा त्याच्याकरता योग्य आहे असं वाटतं? हो, ह्याचं कारण असं की एवढी भव्य दिव्य मोकळी जागा मुंबईमध्ये दुसरी नाही आहे. बाजूला रेल्वे स्टेशन आहे, बसेस येऊन जाऊन आहेत, कोणालाही सहज जाता येणं शक्य होणार असं ते ठिकाण आहे. पण मग रेसकोर्सच का? म्हणजे दुसरी ठिकाणच नाही आहे, दुसरं ठिकाणच नाही आपल्याकडे. पण मग ती कोणामुळे नाही आहेत? म्हणजे त्याला जबाबदार कोण? म्हणजे त्याला काही असेल, प्लॅनिंग नसेल आपल्याकडे, काही असेल, पण आता त्याच्यावरती आपण जर का काट्याकूट करत बसलो तर आपल्याला उत्तर मिळत नाही आहे. उत्तर समोर आहे आणि त्याचा मला असं वाटतं उपयोग करून घ्यायला हवा. पण मग थीम पार्कच का? म्हणजे दुसरं का नाही? म्हणजे मी अशा ह्याने विचारतोय की समजा अगदी सुरुवातीला शिवसेना नेत्यांनी असं म्हटलं होतं की लंडन मधल्या थीम पार्क सारखं करू. आता लंडनमध्ये साधारण 7-8 वेगवेगळ्या प्रकारचे थीम पार्क आहेत. खूप आहेत आणि त्याच्यामध्ये लहान मुलं ते मोठ्या माणसांच्या करता वेगवेगळे खेळ, तसंच मला इकडे करायचं तिथपासून ते पायी फिरण्याकरताची मोकळी जागा. पाठचं जे चित्र पाहिलं तर हे चित्र उगाच काहीतरी कागदावरती रेघोट्या माराव्या म्हणून केलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये आत्ता तिकडे जी काही आपल्याला कायद्यानुसार बंधनं आहेत, मग हेरिटेज असेल, बांधकामाची बंधनं असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हे चित्र केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी काल तो जो एक कन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे, संकल्पचित्र मी याला म्हटलंय. बरं, माझा आग्रह असा नाही की हे असंच्या असं व्हावं, पण एक काय असलं पाहिजे की तुम्ही म्हणताय ते काय बाबा नेमकं, तर ते हे आहे. आणि कदाचित ज्या वेळेला आपण त्याला अंतिम स्वरूप देऊ हे पूर्णपणे बदललेली असेल. माझी तर इच्छा किंवा कल्पना अशी आहे की याच्यामध्ये कोणीही आडमुठेपणा न करता, अहंगंड न आणता सर्वसामान्य मुंबईकराला आपण हे देऊ शकतो आणि ते मी दिलं पाहिजे या भावनेतनं सगळेजण एकत्र यावेत. त्याच्यानंतर एक जागतिक स्पर्धा होऊ द्या, काही हरकत नाही आहे. मुंबईकर सुद्धा, म्हणजे उदाहरण काल सांगितलं, मला मुंबईतल्या लोकांनी पण काही जण सांगितलं की आमच्याकडे काही कल्पना आहे, तर सगळेजण येऊन आपल्या सूचना करू शकतील. काल एकाने तर असं सांगितलं की तिकडे पार्किंगला पण जागा ठेवा. तर आहे ना, म्हणजे अशा भरपूर सूचना आहेत ज्याच्या त्याच्या परीने ते करतील. आणि जर का आपण ह्या जागेचा विचार केला, 200-250 एकर ही जागा आहे. स्वप्न बघायचं तर मला वाटतं मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्वप्न बघताना आणखीन एक काल बोलता बोलता सहज मला सुचलं ते मी सांगितलं की आपण नेहमी जगात इतरत्र आश्चर्याच्या गोष्टी काय आहेत ह्याचा नेहमी एक विचार करत असतो. आणि मग आपल्याला कधी तिकडे जायला मिळेल का? जागतिक जे काही सगळे पर्यटक फिरत असतात ते सुद्धा अशी ठिकाणं बघत असतात की जिकडे आश्चर्य आहे. तर आपण जर का विचार केला तर इकडे आणखीन एखादं आश्चर्य आपण उभं करू शकतो. पण आता तरी लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी उद्यान करावं, त्याच्यावरती एवढी चर्चा होते, हेच मला आश्चर्य आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत की म्हणजे 15 दिवसाच्या चर्चेतनं तुम्ही एक संकल्पचित्र सुद्धा सादर केलं, जे आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वेळ मागितलेली आहे, कधी वेळ देतात मला माहित नाही.
पण थोडीशी घाई होती असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आता तरी दिसतं 15 दिवसात विषय काय आला, संकल्पचित्र काय तयार झालं. याचं कारण 31 मेला म्हणजे काल ही तारीख संपली. तारखेच्या आधी मला घोळ घालायचा नव्हता. काल 31 मे लीज संपलेला आहे. लीज संपल्यानंतर निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार महापालिकेबरोबरीने सरकारचा आहे. सरकारचा अंतिम अधिकार असतो आणि म्हणून मी काल सरकारला विनंती केलेली आहे. कालच्या माझ्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं असेल की मी कोणावरती आरोप केले नाही आहेत. मी करू इच्छित नाही, टीका करत नाही आहे, करू इच्छित नाही. कारण हे काम मी तळमळीने करू इच्छितो. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा. तुम्ही म्हणताय तुम्ही तळमळीने करू इच्छिता. तुम्ही मगाशी म्हणालात की कदाचित आणखीन काही सूचना आल्या तरी त्याचं स्वागत आहे. पण मग तुम्ही तुमच्या कल्पनेतलं चित्र तर समोर सगळ्यांच्या ठेवलेलं आहे. बरोबर आहे. पण मग त्याच्यात अनेक प्रकारचे बदल झाले तर तुम्ही स्वागत करणार. अगदी. कुठून तरी एक सुरुवात करायला बाबा. आता मी जे चित्र दाखवलेलं आहे हे पुन्हा सांगतो की ह्या पूर्ण तिथल्या अटी शर्तींचा अभ्यास करून हे चित्र बनवलेलं आहे आणि मग साधारणतः काय होऊ शकेल ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे बघताय एक तलाव आहे. हा तलाव आता साधारणतः बघितलं तर तो दिसतोय तसा, पण आपण त्याच्यात महाराष्ट्राचा नकाशा करू शकतो. होऊ शकतं ना. आपलं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं करू शकतो. अशा अनेक गोष्टी करू शकतो. तिकडे मध्ये एक आपण तो टॉवर दाखवलेला आहे. तिकडे एक नवीन कल्पना सुचेल. जे मी म्हणतोय जगातलं 9वं आश्चर्य होऊ शकेल ना. म्हणजे मुंबई त्याच्यासाठी प्रसिद्ध होऊ शकेल जगामध्ये. म्हणजे थीम पार्क व्हावं ह्याच्यावर तुम्ही ठाम आहात. बिलकुल. त्याच्यामध्ये जे म्हटलं ना आबालवृद्ध वयात परिवारातल्या सर्व वयातील लोकांना, सदस्यांना तिकडे हा पार्क, हे उद्यान हे माझं, आपलं वाटलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा जावंसं वाटलं पाहिजे. बरं, याच्यात एक मुद्दा असा आहे की जो मी आता म्हटला की ही 15 दिवसांची गोष्ट तुम्हाला फार कमी नाही वाटत? जे मी म्हटलं की खूप घाई होते. आता सुरुवात झाली, घाई पुढे होते. आता सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव आता जाईल. महापालिकेकडनं सुद्धा ती तारीख संपल्याशिवाय प्रस्ताव जाऊ शकत नाही. तो प्रस्ताव आता जाईल आणि त्याला विचार करायला वेळ आहे आपल्याला. घाई कुठे होते? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजच मी कुठेतरी वाचलं की यांचं लिस्ट संपलं पण अद्याप निर्णय नाहीये. म्हणजे आहे ना, त्याच्यात सुद्धा बरेच दिवस गेलेले आहेत. बरं झालं तुम्ही एक चांगला मुद्दा सांगितलात. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या अशा साधारण 220 ते 221 जागा आहेत सगळीकडे उद्यान ज्याचं लीज संपलेलं आहे. सगळीकडे उद्यान व्हावं असं बरोबर आहे. नाही, सगळीकडे उद्यान होऊ शकत नाही. कदाचित झालं तर कदाचित अनेकांना आवडेल सुद्धा. पण अशा 221 ज्या जागा आहेत की ज्याचं लीज संपलेलं आहे त्याच्याबद्दल आजपर्यंत शिवसेनेनं किंवा मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी कधी चकार शब्द नाही काढलेला. याचं कारण असं की त्या सगळ्या जागा एकत्र केल्या तरी रेसकोर्स भरू शकणार नाही. एवढी प्रचंड जागा रेसकोर्सची आहे आणि जागतिक दर्जाचं जर काही करायचं असेल तर त्या 220 जागांमध्ये होऊ शकत नाही. म्हणजे रेसकोर्सचं जे महत्त्व आहे, एक त्याचं जे ठिकाण आहे ते आणि व्याप्ती विस्तार हा एवढा प्रचंड आहे की या 220 जागा एकत्र केल्यानं तरी त्याचा रेसकोर्स होऊ शकणार नाही. पण मग या 220 जागांच्या संदर्भात पण महापालिका प्रशासन आहे ना. प्रशासन जे काय, कारण याच्यात म्हणजे मी हे विचारतोय अशा करता की याच्यातल्या अनेक जागा अशा आहेत की ज्या ₹1 वर्षाला भाडं या पद्धतीने दिले आहेत. इथे आता खाजगी कंपन्या किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या अशा उभ्या आहेत आणि ज्या केवळ व्यावसायिक दृष्टीने त्याचा वापर करतात. अशा लीजचा सुद्धा विचार करणार पुढे गांभीर्याने. विचार म्हणजे कोणत्या दृष्टीने? ते लीज काढून घेणं. कारण जरूर केला पाहिजे. हा जो काय तुम्ही मुद्दा मांडलाय ना, तिकडे मी काय कानाडोळा करा असं म्हणतच नाहीये. पण आत्ता संपूर्ण सगळ्या जगात मुंबई आपली कशाने प्रसिद्ध होऊ शकेल असं हे ठिकाण आहे. आणि ह्या ज्या काही 220 जागा आहेत ना, प्रशासनाने निर्णय घ्यावा. जे अयोग्य असेल ते अयोग्य आहे. मग त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या कंपन्या, संस्था असल्या तरी त्यांच्याकडनं आवश्यकता असेल तर जागा ताब्यात घेऊ शकते महापालिका, घेतली पाहिजे. एक मला आणखीन विचारायचं ते म्हणजे मुळात ही जी जागा होती तर ती ब्रिटिशांच्याही पूर्वी पूर्णपणे खारलँड अशा प्रकारचा तो सगळा एरिया होता, खाजणाचा एरिया होता. मुंबईतनं सगळं बाहेर जाणारं, समुद्राकडे जाणारं पाणी सगळं त्या भागातनं काही जात होतं. आणि कासवजी नावाच्या एका पारशी गृहस्थांनी ती त्यावेळेचं जे प्रशासन होतं त्याला ती जागा दान केली. त्यावेळेला ब्रिटिश सरकार असेल किंवा कुठे राहिले आता, ब्रिटिशांना घालवलं आपण. पण ज्या माणसाने एक चांगला त्यावेळेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही जी जागा दान केली त्यांच्या मूळ उद्देशालाच आता हरताळ फासला होता असं नाही वाटत? अजिबात नाहीये. ह्याचं कारण असं की सर्वसामान्य माणसाचा जो काय आनंद आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की मध्यंतरी काय होतं, आपल्याकडे विषय असेच रेंगाळत राहतात आणि मध्ये आंदोलन होतात.
मध्यंतरी मी जो काय म्हटलं त्याला आता झाली असतील 2-2.5 वर्ष गिरणी कामगारांच्या मोर्चाचं मी नेतृत्व केलं होतं. गिरण्यांची जमीन ही गिरणी मालकांना गिरण्यांसाठी दिली होती. आज तिकडे काय, कामगार रस्त्यावरती आहे, मालक सगळे त्यांचे उद्योगधंदे करून मोकळे झालेत. मग मूळ ज्या वापरासाठी त्यांना जी जागा दिली होती तो वापर होतोय का तिकडे? आता तो होतोय का? इकडे तर आपल्याला काय मॉल नाही ना बांधायचे, इकडे कमाल करायचे, मॉल नाही बांधायचे. या सगळ्या मुद्द्याचं राजकारण सुद्धा होताना दिसतंय आणि ते राजकारण शिवसेना करणार आहे का या सगळ्या मुद्द्याचं? कारण ते सहजपणे होताना दिसतंय. याबद्दलही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा एबीपी माझा. पण मग रेसकोर्स आता खरंच त्याचं लीज जर का कंटिन्यू नाही केलं तर अनेक राजकारणी की जे घोडेप्रेमी आहेत, त्यांचे घोडे आहेत, अनेक फिल्म स्टार आहेत, अनेक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, हे सगळे नाराज होणार तुमच्यावर. कशाला? पण बाहेर रेसकोर्स करा ना तुम्ही. आणि त्यांच्या तुलनेत मुंबईकर किती आहेत, सर्वसामान्य माणसं किती आहेत? मी जो काय विचार करतोय तो त्या साध्या माणसाचा करतोय की त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी, मला तुम्ही सांगा, मुंबईमध्ये आपण असं नक्की स्वातंत्र्यानंतर जे काय तुम्ही म्हणता ना ब्रिटिशांच्या वेळेला, त्यांच्यानंतर केले काय? गेटवे ऑफ इंडिया ही आपली ओळख नाहीये. अगदी महापालिकेचं ऑफिस हे सुद्धा ब्रिटिशांनी बांधलेलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव भले छत्रपतींचं असलं तरी ती इमारत ब्रिटिशांनी बांधलेली. मग आपण केलं काय? काल जे मी काही केलं आपणच, त्याला आपण सगळे जबाबदार आहोत, सगळेच जबाबदार आहोत. कारण आपल्याला ही एखादी चांगली गोष्ट मी म्हटल्यानंतर आहे ना, आत्ता पण विरोध करणार आहेत. का विरोध करताय बाबा? काय माझा स्वार्थ काय त्याच्यामध्ये? म्हणजे त्यावेळेला जगन्नाथ शंकर शेठ ही अशी एक व्यक्ती होती की जर का आपण त्यांचा संपूर्ण कार्याचा आलेख पाहिला किंवा काय आढावा घेतला तर कधी कधी असा विचार होतो की नाना नावाची एक व्यक्ती होती की एका नावाच्या नाना व्यक्ती होत्या. म्हणून त्यांना नाना शंकर शेठ जे म्हणतात, त्यांनी केवढं काम केलंय मुंबईसाठी, आणि ते सुद्धा ब्रिटिशांच्या काळात. आज तर आपण स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्यामध्ये आपण आपल्या लोकांना हे देऊ शकत नाही का? अजूनही ब्रिटिशांचेच गोडवेगात बसायचे आणि त्यांच्याच जागा आपल्या जागा म्हणून दाखवायच्या. अच्छा, मला एक सांगा की नाही, तसंच जर होतं मग ब्रिटिशांना घालवलं का? तेच जर का आपल्याला मेंटेन करायचं असेल त्यांनी केलेलं म्हणून, तर मग आपण त्यांना घालवलं का? पण मला एक सांगा, आज शिवसेनेने हा मुद्दा मांडला म्हणून तुम्ही इतक्या आग्रहानं काल पत्रकार परिषद घेऊनही हे सगळं सादर केलं. हाच विषय जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडला असता की बुवा थीम पार्क इकडे उभं राहावं, तर शिवसेनेनं समर्थन दिलं असतं. मुंबईकरांसाठी मी जे काय चांगलं असेल त्याला नेहमी सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही करेल. तो कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस कुठलाही पक्ष असला तरी. आणि ह्याच्यात मला तुम्ही सांगा ना, माझा स्वार्थ काय? म्हणजे जे तुम्ही म्हणाल की घोडेवाले माझ्यावरती नाराज होतील, म्हणजे कोणाची तरी नाराजी मी ओढून घेणार आहे असं तुम्ही म्हणताय, मला नाही वाटत. त्यांना पण मनापासून असं वाटत असेल की अरे नाही, हे बरोबर आहे आणि आपल्याला जर का मुंबईच्या बाहेर चांगलं रेस्कोर्स मिळत असेल तर उलट छान आहे. तुम्हाला असं नाही वाटत की याचा विचार खूप आधीच व्हायला होता? जर का महापालिकेने लीजने दिलेली जमीन आहे तर ती आता करार संपेपर्यंत कशाला थांबायचं? 15 वर्ष आधीच ही गोष्ट करता आली असती, असं नाही वाटत? कसं करार मोडू कसं शकता तुम्ही? आपल्याला जे काय करतोय मी ते कायद्याने करतोय. उगाच काहीतरी 99 वर्षाची लीज आधीच तोडून काय उपयोग होता? मग पुन्हा त्याच्यावरनं लिटिगेशन, मग कोर्ट कचऱ्या कशाला पाहिजे? आपण आता झालं ना, तेवढा संयम आम्ही बाळगला, तेवढा संयम बाळगला. 99 वर्ष मी म्हणेन मुंबईकरांनी वाट बघितली. बरं उद्धवजी, खरं तर राजकीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर सध्याचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, ते आणि तुम्ही यांचे संबंध खूप चांगले आहेत असं म्हटलं जातं, दिसतंही ते अनेकदा. हे असं म्हणणाऱ्यांच्या मला माहित नाही काय समजुती आहेत. नाही, त्या काय समजुती आहेत आणि कशामुळे त्याच्यावर आपण परत एकदा बोलू शकतो. पण असं असताना तुम्ही शिवसेनेने पुढाकार घेऊन हा सगळा विषय करताना, हा विषय करायच्याच आधी तुम्ही 4 जणांना विश्वासात घेऊ शकला असतात, पक्षांना, राजकीय पक्षांना, इतरांना. असं नाही वाटत तुम्हाला? मी पुन्हा एक सांगतो की हा कुठेतरी हा असं नाही वाटत की हा क्रेडिट घेण्याच्याच करताय? नाही ना, असं नाहीये. मला कल्पना सुचली, ती लोकांसमोर मी ठेवली, आणि भलं याच्यामध्ये माझा स्वार्थ काय आहे? मला काय त्याच्यामध्ये काय प्लॉट पाहिजे किंवा मला काय तिकडे करायचंय? काही नाहीये ते. हो, पण म्हणून मी खुल्या दिलाने, खुल्या मनाने काल प्रेस कॉन्फरन्समध्ये हे म्हटलं की बाबा हे मी तुमच्या माध्यमातून मी जनतेसमोर ठेवलेलं आहे की एक कुठून तरी विषयाला सुरुवात करायला ह्याच्यामध्ये जगभरातनं सूचना येऊ द्या.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, कोणी पुढाकार घ्यावा, त्याचं श्रेय त्यांनी घ्यावं आणि करावं. कदाचित अजितदादांनी जो विरोध केला त्यांना कदाचित असं वाटत असेल आधी जर का उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा केली असती तर एकत्रित नाही, पत्रकार आता काय परिषद बघा, घेतली शेवटी असती. ह्या चर्चेला काही मर्यादा नसते. कोणाकोणाशी तुम्ही चर्चा करणार पेक्षा तुमच्या माध्यमातून मी जनतेशी बोललेलो आहे, जनतेसमोर ठेवलेलं आहे. तुम्ही चर्चा करायला मग तुम्हाला आमंत्रण पत्रिकेसारखी ती यादी काढावी लागेल की कोणाकोणाशी चर्चा करा, ह्याला कर, ह्याच्याशी केली पाहिजे, त्याच्याशी केली पाहिजे, त्याच्याशी केली पाहिजे. पण तुम्ही आधी एकदा एक राजकीय कल्पना मांडताना अशा मुंबईतल्या काही मान्यवरांशी चर्चा केली होती. बरोबर आहे, पण ही राजकीय कल्पना नाहीये, ही सामाजिक आहे. मग त्याच्यात तर खरं तर सगळ्यांना सहभागी करून घ्यायला म्हणून तर पाहिजे. मी प्रेस समोर आलेलो आहे की सगळ्यांना एकदम सामावून घेतलेलं आहे मी. ही राजकीय कल्पना असती तर त्या चार भिंतीत केल्या असत्या मी गोष्टी, पण ही मला असं सामाजिक वाटतं आहे. की तुम्हाला असं खरोखरच वाटतं की ही राजकीय कल्पना नाही, ही अजिबात नाही. पूर्णपणे सामाजिक किंवा अशी कल्पना आहे. अहो, या उद्यानामध्ये राजकारण कुठून येणार सांगा ना. पण आता तुम्ही राजकारण तर सुरू नाही, झालंय. ते मी नाही केलेलं. एक गोष्ट तुम्ही माहिती करू शकता, जसं हाईड पार्कचा एक उल्लेख होतो. त्या हाईड पार्कमध्ये कॉर्नर आहे असं म्हणतात की कोणी तिकडे जाऊन स्वतः भाषण करू शकतो. तसं तेवढ्यापुरतं राजकारण तिकडे आणायचं, कोणाला जाऊन तिकडे भाषण करायला ठेवू शकता. पण याच्यात मी मनापासून सांगतो की राजकारण कोणी आणू नये. आपण लोकांना हे देऊ शकतो आणि ते दिलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. पण आता ज्या पद्धतीचा विरोध अगदी सुरुवातीलाच व्हायला लागला आहे की थेट अजित पवारांनी असं म्हटलं की नाही, हे रेसकोर्सच राहिलं पाहिजे. तुम्हाला असं नाही वाटत की आणखीन दोघांना सहभागी करून घेतलं असतं तर आता सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला बघा, जो विरोध मी होतोय तो टाळता आला असता? अजूनही मला कोणावरती टीका करायची नाही, कोणावर आरोप करायचे नाही. विरोध करणाऱ्यांपेक्षा पाठिंबा देणारे कितीतरी पटीत आहेत, कित्येक पटीत, आणि ते सरकार घडवत असतात. ते सरकार घडवत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये आनंदाने आपण सगळे सहभागी होऊया आणि सर्वसामान्य मुंबईकरांना आनंद देऊया. तुम्ही आनंदाने सहभागी होऊया, सगळ्यांच्या सूचना येऊ दे, ते जे काही थीम तुम्ही मांडले ती आणखीन डेव्हलप होऊ दे असं म्हणताय. पण एकीकडे महापौर असं म्हणतात की वेळ पडली तर आम्ही जमीन ताब्यात घेऊ. हां, हे कोणासाठी? कोणासाठी? जे जमीन बळकावून बसले असतील. आत्ता सुद्धा जो एक काल मला प्रश्न विचारण्यात आला, अतिक्रमण. आत्ता अतिक्रमण आहेत ना तिकडे, आत्ता सुद्धा अतिक्रमण आहेत. मग ती तुम्हाला हटवायला नको? ती म्हणजे हटवायला नको. महापालिकेच्या ताब्यातली जी आता जमीन आहे, महापालिका नाही, एकूणच जी ते जमीन आहे. महापालिका ताब्यात घेणार जर का राज्य सरकारनं परवानगी दिली नाही तर. माझं म्हणणं हेच आहे की ह्या जरतरच्या कोड्यामध्ये किंवा खोड्यामध्ये आपण न अडकता सगळ्यांनी खुल्या दिल्याने याच्यामध्ये आपण सहभाग घेऊया. पण मग तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना भेटताय तर उपमुख्यमंत्र्यांना पण का नाही भेटत? कारण उपमुख्यमंत्री म्हणालेत की अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच बोललेत, त्यांचं स्टेटमेंट आहे की अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मग तुम्हाला असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला त्या अर्थानं काही? नाही, मी उपमुख्यमंत्र्यांचं मानलेलं आहे. ते जे बोलले की अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, तर मी त्यांच्या त्या मताचा आदर करून मी मुख्यमंत्र्यांना भेटतोय. अजित पवारांच्या म्हणण्याचा आदर केलेला आहे मी. ते बोलले अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, तर मी मुख्यमंत्र्यांना भेटतो. ते म्हणाले असे की माझ्याकडे येऊन चर्चा मी त्यांना करा. भेटलो असतो. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आणखीन काही प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनातले, तेही आपण त्यांना विचारणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. मांडताना असा विचार फक्त काही केलाच असेल फक्त किती तुम्ही विरोध होईल त्याचा? तुमचं काहीतरी म्हणजे असं करत नाही तुम्ही, पण असं कुठेतरी काहीतरी केलं की बघा आता एवढीच म्हणतायत वगैरे, असं नाही. जे आहे ते जो विरुद्ध गेला तर मग तेच मी म्हणतोय. तर काय, मग तुम्ही काय विचार केला त्याचा? हे शेवटी लोकांवरती हवं की नको. मी लोकांसाठी करतोय आणि मला माहिती आहे लोकांची भावना मला कळते. ज्या पद्धतीने मला त्यांचा प्रतिसाद आलेला आहे तो प्रचंड आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की नाही, हे व्हायला पाहिजे. या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही सर्वसहमतीने, सहभागाने, लोकांच्या करता, मराठी माणसाच्या किंवा मुंबईकरांच्या भल्या करता असं तुम्ही मुद्दा मांडताय. पण असाच एक मुद्दा मराठी माणसाच्या भल्या करता काही दिवसापूर्वी तुम्ही मांडला होता, तो एका टाळीचा. आणि मला आता कुठल्याही विषयावरती काहीही बोलायचं नाही. माझ्या डोक्यात उद्यान एके उद्यान, राजकीय विषय अख्खं आयुष्य पडलेले राजकारण करायला, या विषयात कोणी राजकारण आणू नये अशी माझी तळमळीची आणि कळकळीची. या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सुद्धा आहेत, त्यांचा सभागृहात एक से असू शकतो, या सगळ्यात ते समर्थन देऊ शकतात. पण मग तुम्ही याच्यात किमान या विषयावर तरी टाळीची अपेक्षा करा. मला ह्या विषयात कोणतेही राजकारण आणायचं नाही. मी हे राजकारण नाहीये उद्धवजी, हे जनतेसाठी करू इच्छितोय. पुन्हा एकदा सांगतो, अजित पवार म्हणालेत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार.
त्यांच्या भेटीची वेळ मी मागितलेली आहे आणि त्यांना जाऊन हे सादरीकरण लोकांच्या करतोय. समर्थनाचा एक मुद्दा म्हणून मी लोकांच्या विचारतोय की समर्थनासाठी- महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून लोकांच्या समर्थनासाठी मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर गेलेलो आहे आणि त्याला मला अतिप्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता सुद्धा मिळतोय. दोन्ही प्रत्यक्ष जी घोड्यांची स्पर्धा आहे आणि एक वेगळा एक घोडे बाजार तो नंतर बरोबर, रंगायचा तो घोडा रंगेल, पण मैदान या मैदान जवळ आहे ना, होऊन हो जाऊ दे बरोबर आहे, काय पण या घोड्या मैदानाच्या इथे जो पार्क करायचा आहे त्याला तरी तुम्ही सर्व राजकीय पक्षांचं समर्थन येतील देणार. ना. पण म्हणून मी सांगतो ना की मी किती जणांना ती म्हटलं की मग भेटायची रांग लागेल मोठी, मग त्याच्यात जर का आलं तर तोपर्यंत निर्णय काहीतरी सरकारचा होईल. म्हणून मी जनतेसमोर गेलेले आहे की हे मी तुमच्यासाठी करतोय. इकडे विषय संपलाय आणि अंतिम निर्णय घेणार आहे त्यांना भेटतोय. नाही, कारण सहकार्याच्या टाळीबद्दल तुम्ही खूप अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, पण सामनामधनं अशाच टाळी देणाऱ्यांच्यावर मला भरपूर या टीका झाली. विषयावरती आता काहीही बोलायचं नाही. माझ्या डोक्यात उद्यान आहे की उद्यान. नाही, मी उद्यानाबद्दलच म्हणतोय उद्धवजी. मी बाकी कशाबद्दल, मी राजकारण आणि नंतरच्या स्पर्धेबद्दल नाही बोलत आहे, मी याच्याच बद्दल म्हणतोय. बघा, त्याच्यात तरी तुम्ही आता एवढाच विषयाला फाटा न फोडता हा जो विषय आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्यात 99 वर्षांनी जसं योग येतो ना, योग असं म्हणतात, पत्रिका वगैरे मी काय मानत नाही, पण कुंडलीतला योग हा 99 वर्षानंतर आलेला आहे. तर तो तुम्ही वाया घालू नका. मग तिकडे जसं शनी वक्री होतो तसे आपण नाही म्हणत, पण कोणी वक्री होऊ नये एवढीच माझी विनंती आहे. मी या ह्याच्यात नवनिर्माण किंवा अन्य कोणी वक्री होणार नाही, घड्याळ किंवा कोणीच वक्री होणार होऊ नाही नये अशी माझी तळमळीची त्यांना विनंती आहे, जी मी आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना आणि तमाम जनतेला करतो. सर्व राजकीय पक्ष म्हणजे त्याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आली. मला माहित नाही, आता तुमच्याकडे यादी असेल किती राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहेत. नाही, त्याच्यात एक आहेच ना नवनिर्माण सेना. मग असेल ना. मी सर्व मध्ये सर्व. बरं, एक शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न. मला एक सांगा की हे सगळं होईल, चांगलं होईल, तुमच्या तोंडात साखर पडू अशी आपण अपेक्षा सगळेच करूया, तुमच्या तोंडात कारण हे साखर सर्वसामान्यांच्या करताच्या गोष्टी आहेत या. पण समजा, म्हणजे आपण गृहीत धरतो ना मला की आपल्याला समजायचंच होम लोन मिळेल का नाही आपल्याला, तर होम लोन मिळण्यात आपल्याला एक कागदपत्र कमी पडतं. अशी जर का एक अडचण निर्माण झालीच तर तुम्ही काय विचार केला? काहीच नाही, त्याच्यात अडचणच नाहीये. सगळा विचार करून केलेला आहे. अडचणच नाहीये काही. अडचणच नाहीये. पण आणि मग तिथे अडचणच नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत होकार का नाही देऊन टाकला? त्यांच्याकडे प्रस्ताव आता जाईल, कारण काल लिस्ट संपलेली आहे. काल लिस्ट संपली. बाकी वेळेसारखं याही वेळेला मुख्यमंत्री सहकार्य करतील. बाकी वेळेला कुठे त्यांचं काही मी सहकार्य घेतलेलं नाही कधी, आणि हे मी सहकार्य जनतेसाठी मागतोय. माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी मी गेलेलं नाही. मी मागे एकदा ज्या वेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला गेलो होतो, तेव्हा ते मुंबईतल्या सगळ्या नालेसफाईच्या साठी गेलो होतो. विलासराव मुख्यमंत्री होते तेव्हा गेलो होतो, तेव्हा धारावीकरांच्या घरासाठी गेलो होतो. आता उद्या जेव्हा जाईन भेटायला तेव्हा मुंबईकरांसाठी उद्यानासाठी जाईन. अशा मुंबईकरांच्या आणखीन महत्वाच्या आणखीन 2-4 मुद्दे पुढे आले तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटाल जाल? भेटेन ना, भेटेन. मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी जे जे करायला लागेल ते मी करेन. तेव्हा हे आहेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, आणि त्यांना असा विश्वास आहे की कोणत्याही अडथळ्याविना, कोणत्याही वक्री ग्रहाचा त्याच्यावर परिणाम न होता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांचं आणि सर्वांचं समर्थन याच्यात मिळेल ते घेतील. त्यांनी विनंतीही केली आहे की सर्वांनी सहकार्य करावं आणि मिळून हे जे थीम पार्क आहे मुंबईकरांच्यासाठी जागतिक दर्जाचं ते होईल असा आत्ता तरी त्यांना विश्वास आहे. कोणत्याही अडथळ्यांच्या शर्यतीविना ते पार पडेल. दोजी, तुम्ही सविस्तरपणे गप्पा मारल्यात आणि या विषयावर मोकळेपणाने मतं व्यक्त केलीत एबीपी माझाकडे. आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.